नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री कुलकर्णी गुप्ते माझ्या YouTube चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। आज आपण आपल्या शिकवणीमध्ये बघणार आहोत मोत्याचं फूल कसं बनवायचं। तर सध्या आता संक्रांत जवळ येते आहे आणि प्रत्येकालाच वेध लागलेले आहेत आपल्या संक्रांतीच्या हळदी कुंकाचे। तर ह्या वर्षी काहीतरी हटके देण्याचा प्रत्येकाचाच प्रयत्न असणार आहे। त्यासाठी मी ही वेगवेगळ्या प्रकारची फुलं कशी बनवायची ह्याचे व्हिडिओ घेऊन येत आहे। तर मैत्रिणींनो, ही फुलं नक्की बनवून बघा आणि संक्रांतीच्या वाणासाठी तुमचं काहीतरी हटके वाण म्हणून ही फुलं नक्की द्या। तुमच्या मैत्रिणींनाही ही फुलं खूप आवडतील। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आज आपण या वेगवेगळ्या रंगाची ही सुंदर फुलं कशी बनवायची हे आपण बघणार आहोत। यासाठी काय साहित्य वापरायचं आहे हे आपण आधी बघून घेऊयात। यासाठी मी 5 नंबरचे मोती घेतलेले आहेत। तुम्ही कुठलेही 2 कलर कॉम्बिनेशन मध्ये मोती घेऊ शकतात किंवा तुम्हाला 3 कलर कॉम्बिनेशन हवे असतील तर तसंही तुम्ही वापरू शकतात। मी 5 नंबर वापरलेले आहेत। तुम्हाला मोठं हवं असेल तर तुम्ही 6 नंबरही वापरू शकतात। 5 नंबरची सुई, 40 नंबरचा धागा आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी। आता आपण सुरुवात करूयात हे मोत्याचं फूल बनवायचं कसं। आता आपण सुरुवातीला काय केलंय, मी इथे सुईमध्ये मी धागा ओवून घेतलेला आहे आणि धागाच्या सगळ्यात शेवटी इथे मी गाठ मारून घेतलेली आहे। आता आपण काय करूयात, सगळ्यात आधी आपल्याला 6 डार्क रंगाचे मोती मी घालून घेते। इथे मी चिंतामणी मोती वापरले आहेत। 3 4 5 आणि 6 मी चिंतामणी रंगाचे मोती घालून घेतलेले आहेत। आता जो पहिला मणी आहे, या पहिल्या मोत्यातनं आपल्याला सुई अपोजिट डिरेक्शनने बाहेर काढायची आहे। इथे आपला एक राऊंड तयार झाला। आता पुढच्या स्टेपमध्ये मी एकाच फक्त मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते, म्हणजे थोडेसे जो राऊंड आहे हा घट्ट बसेल। आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला 5 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत। 3 4 5 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घेतले। ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं ऑपोजिट डिरेक्शनने आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। आता जो पुढचा चिंतामणी मोती आहे त्यातनं सुई मी बाहेर काढून घेते। आता धाग्यामध्ये 4 पांढरे मणी घ्यायचे आहेत। 1 2 3 4 पांढरे मणी घालून घेतलेले आहेत मी आणि हा पांढरा आणि पुढचा चिंतामणी अशा 2 मोत्यातनं सुई आपल्याला एकाच वेळेला बाहेर काढून घ्यायची आहे। अगेन सेम स्टेप रिपीट। परत पुढच्या डार्क मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। इथे परत 4 पांढरे मणी घालायचे आहेत। 1 2 3 4 पांढरे मणी मी घालून घेतलेले आहेत आणि हा पांढरा आणि याच्या पुढचा ह्या 2 मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढायची आहे। परत सेम स्टेप रिपीट करायची आहे, त्यामुळे मी इथे सांगत नाही तुम्हाला, तुम्हीही सेम स्टेप रिपीट करून घ्या। चार मणी धाग्यात घातले, 2 मोत्यातून सुई बाहेर काढली। परत पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली। 4 पांढरे मणी घातले। या 2 मोत्यातनं सुई परत बाहेर काढली। आता पुढच्या स्टेपमध्ये हा चिंतामणी मोती आणि त्याचा पुढचा एक पांढरा मोती, ह्या 2 मोत्यातनं वरच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आणि इथे आपल्याकडे 1 2 3 मोती ऑलरेडी आहेत, त्यामुळे धाग्यामध्ये आता आपल्याला 3 मोती घ्यायचे आहेत। 1 2 3 पांढरे मोती मी घेतलेले आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची।
आता पुढच्या स्टेपमध्ये हा जो कॉर्नरचा मोती आहे म्हणजे यापुढे 2 घरं पुढे सरकायचं आहे आणि 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे। इथून मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे, म्हणजे ह्या गोलाचा हा जो मधला सेंटरचा मोती आहे यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आता इथे आपल्याला 5 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 आणि 5 पांढरे मणी मी घालून घेतलेले आहेत आणि हा एकाच पांढऱ्या मोत्यातनं ज्यातून आपला धागा बाहेर निघालेला आहे त्या एकाच मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर पुढचे जे 2 पांढरे मणी आहेत ह्या 2 मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढायची आहे। आता याच्या पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला 3 पांढरे मणी घालायचे आहेत। 1 2 3 आणि या 1 2 3 या 3 मण्यांमधनं एकाच वेळेला सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। परत पुढच्या स्टेपमध्ये एकाच मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि इथे 4 मोती घ्यायचे आहेत। 1 2 3 4 आणि 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातनं एकाच वेळेला सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आता तुम्हाला सेम स्टेप रिपीट करत जायची आहे। 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची, इकडे 3 मोती घ्यायचे, हा राऊंड पूर्ण करायचा। यानंतरच्या स्टेपमध्ये एकाच मोत्यातनं सुई बाहेर काढायची, 4 मोती घ्यायचे, इथला राऊंड पूर्ण करायचा। असं 3 4 3 4 करत हा राऊंड तुम्हाला पूर्ण कंप्लीट करायचा आहे आणि शेवटच्या राऊंडला तुम्हाला इथे फक्त 2च मोती घ्यावे लागणार आहेत। अशा प्रकारे हा राऊंड तुम्ही पूर्ण करून घ्या। मीही पूर्ण करून घेते आणि आपण मग पुढची स्टेप पाहूयात। आता इथे आपला जो हा षटकोन आहे हा इथे तयार झालेला आहे। आता पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे ते व्यवस्थित बघा। आता हा जो सेंटरचा म्हणजे इकडचा एक मोती सोडून द्यायचा, इकडे 1 2 3 4 5 6 मोती आहेत, तर याच्यापैकी ह्या 6 मोत्यांपैकी हा इथला सेंटरचा आणि इथला सेंटरचा हे मोती सोडून द्यायचे आणि मधल्या 1 2 3 4 मोत्यांवर आपल्याला काम करायचंय। तर काय करायचं, आता हा पहिला सोडून दिला, ह्या दुसऱ्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घ्यायची, इकडच्या मोत्यातून काढू कारण की आपल्याला नंतर इकडच्या डिरेक्शननी जायचंय, तर म्हणून आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊयात। इथे आपण 4 चिंतामणी रंगाचे मोती घालून घेऊयात। तुम्हाला इथे गुलाबी रंगाचे घालायचे असतील तर तेही कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं। 4 चिंतामणी रंगाचे मोती मी घालून घेतलेले आहेत आणि ह्या 2 मोत्यातनं 1 आणि 2 जे सेंटरचे आहेत त्यातनं सुई आपण बाहेर काढून घ्यायची। यानंतर परत पुढचे जे 2 मोती आहेत यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि इथे आपल्याला 1 2 3 मोती आहेत, त्यामुळे फक्त 3च चिंतामणी रंगाचे मोती घ्यायचे आहेत। 1 2 3 चिंतामणी रंगाचे मोती मी इथे घेतलेले आहेत। आता 1 2 3 ह्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई ही बाहेर काढून घ्यायची आहे। ओके, आता परत पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचंय, हा इथला कॉर्नरचा मोती सोडून द्यायचा आहे आणि इथला कॉर्नरचा मोती सोडून द्यायचा आहे। मधले जे हे 2 आणि 2 असे 4 मोती आहेत त्यावर आपल्याला अशी डिझाइन करायची आहे। तर आता काय करणार आहे मी, 1 2 3 मोत्यातनं सुई एकाच वेळेला बाहेर काढून घेणार आहे कारण आधी आपल्याला इथे एक राऊंड बनवायचा आहे। त्यामुळे 1 2 3 या 3 मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेऊयात। इथे धाग्यामध्ये आपण 4 चिंतामणी रंगाचे मोती घालून घेऊयात। 1 2 3 4 मोती मी घालून घेतले आणि 1 आणि 2 या 2 मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घ्यायची। परत पुढचे जे 2 पांढरे मोती आहेत यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। इथे आपल्याला 3 चिंतामणी रंगाचे मोती घ्यायचे आहेत। 1 2 3 आणि 1 2 3
या 3 मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता पुढची स्टेप तुम्ही करा, एकदम सोपी आहे. मी सांगते तेवढं फक्त लक्षपूर्वक ऐका. परत आपल्याला पहा, पहिला मोती आणि शेवटचा मोती हे दोन्ही मोती सोडून द्यायचे आहेत. ह्या मोत्यांवर 4चा राऊंड तयार करायचा, ह्या मोत्यांवर 3 मोती घेऊन एक राऊंड तयार करायचा. परत पुढच्या स्टेपमध्ये हे 2 मोती सोडून या दोघांवर काम करायचं. इथे पण सेम स्टेप. असं तुम्ही या 6ही बाजूंनी ही जी डिझाईन आहे ही कंप्लीट करून घ्या आणि मग आपण बघूयात हे फूल कसं दिसेल. इथे आपलं फूल हे तयार झालेलं आहे आणि इथे मी छोटीशी गाठ मारून धागा कट करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या रंगातले कॉम्बिनेशनचे फुलं तुम्ही संक्रांतीला भेटवस्तू म्हणून देऊ शकतात. संक्रांतीला वाणाचा वापर म्हणून तुम्ही हे करू शकतात. तर मैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.